आपण कामाला सुरुवात केली पाहिजे. तू काय म्हणालास, त्या पेटीमध्ये एक पान आहे आणि त्या पानावर सर्पलिपीमध्ये काहीतरी लिहिलंय. ते पान दे मला. नेत्रा, दे ते पान. साहेब पण नेत्रा प्लीज ऐक माझं, दे पान. नाही नको अद्वैत. अरे रुपाली मॅडमना त्रास होईल उगाच सगळ्याचा. आत्या, देवी आईने स्वतः इन्व्हॉल्व केलं आईला या सगळ्यात. मग आता आपण थांबवण्याचा प्रयत्न का करतोय? प्लीज. अरे अरे पण आत्या प्लीज. मी बघते काय आहे ते सांगते. माझ्याकडे राहू दे पान. नाही, हे पान तुम्हाला तुमच्याकडे ठेवता येणार नाही. का साहेब? कारण रुपालीबाई साहेबांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असा कसा धोका निर्माण होईल? आधी तुमची त्रिनेना देवी पाठीशी आहे माझ्या. साहेब, मला काय वाटतं, रुपालीबाई साहेब आपली मदत करायला तयार झाल्यात हीच खूप मोठी गोष्ट आहे. पण आता पान त्यांच्याकडे नको. त्यांना त्रास होऊ शकतो काहीतरी. तुम्हाला माहिती आहे ना, देवी आईच्या कार्यात जरा जरी पुढे मागे झालं तर खूप त्रास होऊ शकतो. साधं प्रगट दिनी काय झालं होतं लक्षात आहे तुमच्या? मित्र काय आहे? हळद कुंकू का लागलं हाताला? आणि काय होतं तुला? तू थरथरतीयस का इतकी? जपा स्वतःला. मी चुकून हळद कुंकू ओलांडला आणि मला किती त्रास झाला होता. मला बाईसाहेबांची काळजी वाटते म्हणून म्हणते मी. मित्र आई आई नाही. बरोबर आहे नेत्राच. आई तुम्हाला मदत करतेस हेच खूप आहे आमच्यासाठी. आई तू प्रार्थना कर ना देवी आईकडे. तिला प्रार्थना कर की प्लीज या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग दाखव लवकर. मी नक्कीच प्रार्थना करेन आणि मला खात्री आहे देवी आई ऐकेल माझं. पण आधी माझ्याकडे ते पान तर हवं ना माझ्या हातात, तर मी बोलेन ना देवी आईशी. या सगळ्यावरती माझ्याकडे एक सोल्युशन आहे. पान दे नेत्र. नेत्र ते पान दे. साहेब, नेत्रा दे पान. अद्वैत
अरे खात्री आहे मला, ही देवी आई ह्या आईची हाक नक्की ऐकेल. मदत करेल आधी आपल्याला ती देवी आई. हा बाबा. नाही, मी आत्ता थोडा बिझी आहे. ओ अच्छा, बरं. ओके ओके, मी आलोच. हां, मला जरा जावं लागेल, मी आलोच. काय झालं? काय झालं? असं दोघी रागाने का बघताय माझ्याकडे? अगं, तुमच्या देवी आईनीच पाठवलंय मला तुम्हाला मदत करायला. खरंच. बघा बघा माझ्याकडे बघा. मीच आहे आदी, मीच अंत, मीच वर्तमान भविष्य भूत, मीच संदेश, मीच संकेत, मीच आहे देव, मीच दैत्य. लढायचंय ना माझ्याशी? लढा लढा लढा, प्राणपणाला लावून लढा. बघूया कोण जिंकतं. रुपाली या सगळ्यात पडली याचा अर्थ ते आता अद्वैतसाठी धोकादायक आहे. पण तुम्हाला माहिती आहे ना, अद्वैत साहेब तरी त्यांचंच ऐकणार आहेत. मी बोलू का अद्वैतची? नाही, नको बाबा. तुम्ही सध्या या सगळ्यापासून लांबच राहा. आम्ही दोघी बघून घेतो काय करायचं ते. तुम्ही दोघी जणी काय करणार आहात? ती रुपाली कोणत्याही थराला जाऊ शकते. मी एक काम करतो, मी माझ्या पद्धतीने तिचा बंदोबस्त करतो, नाही विषय संपेल. नाही बाबा, तसं काही करू नका. अगं पण नेत्रा, बाबा तुम्हाला माहिती आहे ना, शेवटी ह्या सगळ्याचा त्रास अद्वैत साहेबांनाच होणार आहे. नको, प्रकरण आणखीन चिघळेल. पण आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. पण ती रुपाली काय करेल सांगता येत नाही. पाहिलंत ना, देवी आई मला दिसली एवढं सांगेपर्यंत तिची मजल केली. सध्या तरी माझ्या डोळ्यांसमोर एकच ध्येय, काहीही करून संकेतात दिसलेल्या घटनेपासून अद्वैत साहेबांचं रक्षण करायचं आहे. पण रुपालीचं काय? आता ती काहीही करेल आणि सांगेल की देवी आईनी करायला सांगितलंय. बरं, तिने काहीही केलं तरी अद्वैत तिचंच ऐकणार आहे. मग काय करायचं आपण? कोण आहेस ग तू? त्रिनयना. ही बघ, ही रुपाली देवी आहे. रुपाली देवी.
तुझ्यापेक्षा सर्वच बाजूनी वरचढ आहे. खरं तर ना या रुपाली देवीचाच फोटो या देवघरात ठेवायला हवा होता आणि त्याची पूजा करायला हवी होती. कोण समजतेस ग स्वतःला त्रिनयने? तुझ्या त्या पोरी आहेत ना नेत्रा आणि इंद्राणी, त्यांना आव्हान दिलंय मी. करा काय करायचं ते तिघे मिळून. आता नाकातून रक्त येऊ दे, कानामागून रक्त येऊ दे, नाहीतर कावळ्यांचे कितीही आवाज येऊ देत, काही करू शकणार नाही तुम्ही. नाही तुला आणि तुझ्या त्या लेकीना या रुपाली म्हात्रेच्या पायाशी लुटांगण घालायला लावलं ना, तर नावाची रुपाली म्हात्रे नाही. रुपाली, झोपण्यापूर्वी देवाच्या पाया पडायला आलीस का? तू आहेस ना म्हणून घरातल्या देवांचं सगळं व्यवस्थित होते. तेल घालायला चालले होते. घे, घाल तूच आणि दिवा पण लाव. हो. आता त्रिनयना देवीला म्हण मनातल्या मनात, सगळं व्यवस्थित होऊ दे. मोठी आली त्रिनयना, बघतेच कसं सगळं व्यवस्थित होतंय ते. गुड नाईट आई.
साहेब तुमचं टॉवेल इथे कपाटात ठेवते आम्ही. इतर अजून किती दिवस चालणार आहे हे सगळं? जर मला नाग दंश करणार असेल तर तो कुठेही येऊन करू शकतो ना. नका ना असं बोलू. आणि नाग असा कुठे येऊन दंश नाही करणार आहे. मला संकेताचे दिसतं तेच घडतं आणि मला तेच घडू द्यायचं नाहीये. म्हणून पुढचे काही दिवस आपण इंद्राणी आत्यांच्या खोलीतच झोपायचं आहे. निदान हे संकट टळेपर्यंत तरी. इतर मला नाही झोप येणार इथे. हे घ्या. तुम्ही तुमच्या ऑफिसचं काम करा. काम करता करता तुम्हाला झोप लागेल. हे घ्या. या बसा. मित्र बसा तुम्ही इथे. तुम्ही इथे काम करा. काम करता करता नक्की झोप लागेल तुम्हाला. मित्र असं काही कामही करायचं नाहीये मला आज. हे बघा, मी तुमची पुस्तकं पण आणली. तुम्ही तुमची पुस्तकं वाचा. पुस्तक वाचताना नेहमी झोपताना तुम्ही पुस्तक वाचा. तुम्हाला नक्की झोप लागेल. मित्र मला नाही झोप लागणार आपल्या बेडरूम शिवाय. प्रयत्न तर करा ना. मी छानपैकी तुम्हाला तेलाने मालिश करते. मग तर नक्की झोप लागेल. मित्रा, एक प्रश्न राहून राहून माझ्या मनात येतोय. काय? वरदान असलेल्या तुम्ही दोघी त्रिनयना देवीच्या मुली आहात आणि मी देवीचा शत्रू, विरोचक, राक्षस. पण मग तरीही माझा विश्वास कसा बसला देवीवर? मी देवीचा शत्रू आहे ना नेत्रा. तरी मी कसं मान्य केलं की हे सगळं त्रिनयना देवीच घडवते? मी राक्षस आहे नेत्रा, विरोचक आहे मी. आणि एक प्रश्न आहे माझ्या मनात, आईचा या सगळ्याशी काय संबंध? आईचा पण मागच्या जन्माशी काही संबंध आहे का? त्या पानावर सर्पलिपीत काय लिहिलंय हे कळलं ना आपल्याला. मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील आपल्याला. मित्र, मला फक्त एवढंच वाटतं की आता या सगळ्यात आई इन्व्हॉल्व झाली आहे. या सगळ्याचा आईला काही त्रास नको व्हायला. नाग, काय काय प्रकरण आहे नागाचं? की भास झाला मला. अद्वैत सर्पलिपीबद्दल बोलायला लागला. केतकीला भास झाला सापाचा. आणि मग मला. नाही पण म्हातारी आल्यानंतर नाग अचानक गायब कसा झाला? दंश करू शकला असता मला, पण मला दंश का केला नाही? नाही,
नाही, नाग येऊ दे नाही तर आणि कोणी येऊ दे, काही होणार नाही मला. रुपाली, काही होणार नाही, घाबरायचं नाही. अगं, एवढी पाप करून कोणी तुझं काही बिघडवू शकलं नाही, मग आता कोण काय बिघडवणार आहे? हे बघ, वाईट व्हायचंच असतं ना तर ते याआधीच झालं असतं, कधीच. आता जे ठरलंय तेच करायचं, जास्त वेळ नाही घालवायचा. उद्याच नेत्राचा सगळा खेळ पालटून टाकायचा, उद्याच.